झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगाव मधल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अडकलेल्या परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह 49 आजी माजी नगरसेवक अधिकारी तसंच ठेकेदार आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचं कोर्टात म्हटलंय। कोर्टाने याची नोंद घेतली असून या खटल्याची पुढची सुनावणी आता 12 जूनला होणार आहे। आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर आरोपांचं वाचन करतेवेळी आरोपींनी हे आरोप नाकबूल असल्याचं सांगितलं। दरम्यान या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आमदार सुरेश दादा जैन यांच्यावरील आरोपांचं वाचन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्थर रोडमध्ये झालं। यावेळी सुरेश जैन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत। आर्थर रोड जेल अधीक्षकांकडून न्यायालयाने याबाबत लेखी उत्तर मागवलंय। घरकुल घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर नेमके कोणते आरोप निश्चित झालेले आहेत ते पाहूया। जवळपास 49 आरोपींवर हे आरोप निश्चित झालेले आहेत। गुन्हेगारी स्वरूपाचं कटकारस्थान करणं, नगरपालिकेची फसवणूक करणं, विश्वासघात करणं, एकमेकांना मदत करणे, संगनमतानं गुन्हा करणं, गुन्हेगारी स्वरूपाचं गैरवर्तन करणं, हे सगळे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आहेत। मात्र हे या आरोपांचं वाचन करतेवेळी या सगळ्या आरोपींनी आपल्याला हे आरोप मान्य नसल्याचं म्हटलेलं आहे। तसंच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश जैन यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे त्यांच्यावरचे आरोप वाचून दाखवण्यात आले। त्यावेळी त्यांनी आपल्याला हे आरोप अमान्य असल्याचं म्हटलेलं आहे। बारा जूनला आता या सगळ्या प्रकरणात पुढची सुनावणी होणार आहे। जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी जवळपास 49 आजी माजी नगरसेवक अधिकारी तसंच ठेकेदार यांच्यावरचे आरोप निश्चित झालेले आहेत। मात्र या सगळ्यांनी हे आरोप अमान्य असल्याचं म्हटलेलं आहे। घरकुल घोटाळ्याप्रकरणी आता पुढची सुनावणी 12 जूनला होणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।